मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। अंबरनाथ उड्डाणपुलावरती शिवसेना उमेदवाराच्या गाडीचा भीषण अपघात। उमेदवार किरण चौबेंच्या चारचाकी वाहनानं अनेक दुचाकींना उडवलं। कार चालकासह चौघांचा मृत्यू, किरण चौबेही गंभीर जखमी। नवी मुंबईतील शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाणं टाळलं। पालकमंत्री असतानाही कार्यक्रमाला गैरहजर, तर गणेश नाईकांच्या हस्ते अनावरण झालं। नवी मुंबईतील शिवरायांचा पुतळा अनावरण प्रकरणी अमित ठाकरेंवरील केस मागे घ्यायला सांगणार। अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला, याच्याशी मी सहमत नाही, मंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य। गणेश नाईक पालकमंत्री असलेल्या पालघरमध्ये आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 4 सभा होणार। पालघरमध्ये 3 नगर परिषद आणि 1 नगरपंचायतीमध्ये शिवसेना स्वबळावर। चिमुकलीच्या न्यायासाठी मालेगावकर एकवटले। शेकडो महिलांसह विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा कॅन्डल मार्च। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। मराठी हिंदी वादात कल्याणच्या अर्णवची आत्महत्या। भाजप शिवाजी पार्कात आंदोलन करणार। ठाकरेंची सेना आणि मनसेनं भाषावाद पसरवल्याचा भाजपचा आरोप। कल्याण डोंबिवलीमधील भाजप पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। भाजपला हिंदुत्व आणि त्या शब्दाशी काही देणं घेणं नाहीये, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री मैदानात। पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी फडणवीसांचा प्रचार दौरा। त्र्यंबकेश्वरसह शहादा, भुसावळ, कोपरगावात सभा घेणार। नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीआधीच भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड। 3 नगराध्यक्ष बिनविरोध। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती। तुमच्या हातात मत द्यायचं, निधी द्यायचं माझ्या हातात। बारामतीत निधीवरून अजित पवारांचा इशारा। माळेगावसह बारामतीच्या विकासासाठी माझी संपूर्ण टीम कटिबद्ध, अजितदादांचं आश्वासन। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ। आरोपी गोपाल बदने आणि प्रशांत बनकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी। मराठा समाजातील मुलांकडे शासकीय नोकरीचं प्रमाण अधिक, मग आरक्षणाची गरज काय? एससी-बीसी आरक्षण विरोधातील याचिकेवर सुनावणी दरम्यान वकिलांचा युक्तिवाद। तर 11 डिसेंबरला पुढील सुनावणी होणार। देशात आजपासून 4 नवे कामगार कायदे लागू। 1 वर्षाच्या नोकरीनंतर निश्चित मुदतीच्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी मिळणार। धोकादायक क्षेत्रातील कामगारांसाठी 100% आरोग्य सुरक्षा, तर महिलांना समान वेतन आणि आदर देण्याची ही तरतूद। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।